2 दिवसांपूर्वी हरवल्याची तक्रार दाखल झालेल्या विठोबा पवार या व्यक्तीच्या मिसिंग प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे। तपासाच्या दरम्यान कळवण पोलिसांनी त्यांना स्वतःच्या घरातूनच शोधून काढले आहे। विठोबा पवार हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणात किडनॅपिंग आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंदवण्यात आले होते। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित व्यक्ती गावाबाहेर गेल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत। त्यामुळे तपासाचे लक्ष कळवण खुर्द परिसरावर केंद्रित करण्यात आले। विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टीम पाठवून घराची झडती घेतली असता विठोबा पवार घरातच असल्याचे उघडकीस आले। या प्रकरणाचा सध्या सखोल तपास सुरू असून घटनेमागील सूत्रधार आणि मास्टरमाइंड कोण आहेत याचा शोध सुरू आहे। योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान या प्रकरणादरम्यान झालेल्या दगडफेकी प्रकरणी संबंधितांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे। तपास कळवण उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे तसेच इतर अधिकारी करीत आहेत। या तपासात सर्व पोलीस कर्मचारी व यंत्रणांनी विशेष मेहनत घेतल्याचे सांगण्यात येते। मिसिंग असलेला इसम सापडल्याने कळवण पोलीस स्टेशन बाहेर जमला होता जमाव। दगडफेक व खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सर्व समाज बांधव जमले होते। यावेळी कळवण उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी शांततेचे केले आवाहन। गुन्हा दाखल आहे, त्यामधला पीडित मिळून आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। त्यामध्ये त्याच्या मागे काही कोण सूत्रधार असेल काय असेल तर त्याचा आम्ही सखोल तपास करू, त्या पद्धतीने कारवाई करण्यात येईल। योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल। त्यामुळे आपण सर्वांनी संयम बाळगावा, कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडेल असं आपलं कृत्य नसावं, असं आम्ही तुम्हाला पोलीस विभागातर्फे आवाहन करतो। संयमाचा विजय झालेला आहे। तदनंतर याचा सर्व अंशकाने माननीय किरण कुमार साहेब सूर्यवंशी सरांनी फार मेहनत घेतलेली, त्यामध्ये आपल्याला त्यांनी जे आवाहन केलेलं आहे ते आपण पाळावं आणि त्याला तुम्ही आतापर्यंत जे सहकार्य केलं तुमच्या आणि आमच्या संयमाचा विजय झालेला आहे। तदनंतर पोलिसांना झाले दगडफेक आणि जो समाजकंटकांनी केलेला हल्ला आहे त्याबाबत अत्यंत कठोर कारवाई होईल। तेच पाहिजे। धन्यवाद। जो बेपत्ता झालेला शेतमजूर होता तो आज कळवण पोलिसांना आणि आपल्या सर्व पोलीस विभागाला मिळवून आल्यात यश आलेलं आहे। त्या संदर्भात प्राथमिक माहिती काय? परवा जो विठोबा पवार हा 3 तारखेला मिसिंग झाला होता, त्या संदर्भात मिसिंग दाखल होती आणि काल त्या अनुषंगाने आपण किडनॅपिंग विथ अॅट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल केला होता पोलीस स्टेशनला। सदर इसमाबाबत आम्ही 4 ते 5 टीम लावल्या होत्या शोध घेण्यासाठी। भरपूर ठिकाणी त्याचे शोध घेतला, पॅरलली सीसीटीव्ही वगैरे चेक केले। सीसीटीव्हीवरून असं निष्पन्न झालंय की तो बाहेर कुठं गेलेला नाही, कळवण खुर्दच्या, म्हणजे तो बाहेर कुठं जाताना दिसला नाही आम्हाला। त्यावरून आम्ही कळवण खुर्दमध्येच जास्तीत जास्त लक्ष देऊन जी शेती आहे मक्याची, इतर ठिकाणी लक्ष देणं वगैरे ह्या गोष्टी सुरू केल्या आणि काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची दाट शक्यता आहे। त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने ज्यावेळी घरझडती घेतली त्यावेळी तो घरामध्ये मिळून आला। त्याची तब्येत ठीक आहे। आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्या मागे कोण मास्टरमाइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत। त्याच्यामध्ये काल जी दगडफेकीची घटना झाली त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केला आहे का आणि त्यावर काही कारवाई होणार आहे? कालची जी दगडफेक झाली त्यामध्ये जे काही समाजकंटक होते तर त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि येत्या नजीकच्या काळात त्यांच्यावरती आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।